आज काय विशेष आहे बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया। आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। यामध्ये पहिली मोठी बातमी ती म्हणजे नीट पेपर फुटी संदर्भातली। नीट पेपर फुटीमुळे इंजिनिअरिंग फार्मसीचे प्रवेश आता रखडणार आहेत। शैक्षणिक सत्र विलंबाने सुरू होण्याची शक्यता आहे। पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने धडक कारवाई सुरूच ठेवलेली आहे आणि आता लातूरच्या डॉक्टर मनोज शिरुरेला पुण्यामधून ताब्यात घेतलेले आहे। मनीषा मांढरेच्या लॉकरची झाडाझडती झाली आहे। त्यामुळे काय नेमके या संदर्भातल्या आणखी अपडेट घडामोडीत आज दिवसभर या संदर्भात काय नेमकं घडणार आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोत या बातमीपत्रामध्ये। दुसरी मोठी बातमी ती म्हणजे विधान परिषदेच्या संदर्भातली। विधान परिषदेसाठी प्राथमिक चर्चेत माहितीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला आता ठरलाय। भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला 2 जागा आल्याची सूत्रांची माहिती आहे। मात्र शिवसेनेनं 5 पेक्षा जास्त जागांवर दावा सांगितल्याचं समजतंय। त्यामुळे या संदर्भात काय नेमके राजकीय घडामोडी आज घडतात ते आपल्याला पाहायचंय। आणि तिसरी लक्षवेधी महत्त्वाची बातमी ती म्हणजे राज्यातल्या वाढत्या उष्णतेसंदर्भातली। विदर्भासह उत्तर भारतात उष्णतेची तीव्र लाट आली आहे आणि वर्ध्यामध्ये तर पारा आता थेट 47 अंशांवर गेलाय। पुढचे 4 दिवस उष्णतेचा ताप कायम राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यामुळे पुढचे आणखी काही दिवस हे अशाच काहिलीचे असणार हे निश्चित। या संदर्भातले आणखी तपशील आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत।